दीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी झणझणीत आणि तोंडाला पाणी आणणारं चिकन. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या स्टाईलमध्ये मसालेदार चिकन, जे खाल्ल्यावर तुम्ही बोटं चाटत बसाल. चिकन प्रेमींनो, आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. एकदम टेस्टी आणि मसालेदार रेसिपी. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. चिकन मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता आपण चिकन छान मॅरिनेट करून घेणार आहोत. जर तुम्हाला झणझणीत आणि रसाळ चिकन आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. अर्धा चमचा आपण हळद टाकली आहे. अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे. अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे आपण. 1 मोठा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. छान आपण हे हाताने मिक्स करून घेणार आहोत आणि चिकन आपल्याला 30 मिनिटांसाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे. चिकन मॅरिनेट केल्यामुळे चिकन खूप स्वादिष्ट बनते. मंडळी, चिकन बनवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा ताजेपणा आणि मसाल्यांचा बरोबर समतोल. जेव्हा आपण चिकन बनवायला घेतो तेव्हा घरवर एक वेगळी चवदार सुगंध पसरायला लागतो. स्वयंपाकघरात उभं राहिलं की अधिकच भूक लागते. 30 मिनिटांसाठी चिकन छान आपण मॅरिनेट करून घेतलं आहे. फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, बारीक कापलेली कोथिंबीर आणि अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घ्यायची आहे. चिकन हा असा पदार्थ आहे की प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. कुणाला जास्त तिखट आवडतं, कुणाला हलकं मसालेदार, तर कुणाला रस्सा भरपूर हवा असतो. पण एक गोष्ट सगळ्यांना कॉमन आहे, चिकन म्हणजे सगळ्यांचा फेवरेट. आता आपण कढई छान गरम करून घेतली आहे. मग त्याच्यामध्ये आपण तेल टाकलं आहे. तेल मस्त हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण दालचिनी, तेजपत्ता आणि बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे. लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत. खास करून जेव्हा आपण घरच्या घरी चिकन बनवतो तेव्हा त्यात एक वेगळीच माया आणि चव असते. छान आपण कांदा हाय फ्लेमवर परतून घेणार आहोत. बाहेरचं कितीही खाल्लं तरी घरचं चिकन खाल्ल्यावर जे समाधान मिळतं ना, ते काही वेगळंच असते. कांद्याचा रंग मस्त बदललेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकणार आहोत. टोमॅटो टाकायचा आहे. छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत. मस्त हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि खरं सांगायचं तर चिकन बनवणे ही फक्त रेसिपी नसते, ती एक फिलिंग असते. घरच्यांसाठी प्रेमाने बनवलेलं जेवण नेहमीच जास्त चविष्ट लागतं. मस्त आपण एकजीव करून घेऊया चिकन. जेवढं चिकन तुम्ही तेलामध्ये परतून घ्याल तेवढी त्याची चव अधिकच दुप्पट होत जाणार आहे. थोड्याच वेळामध्ये आपलं चिकन एकदम परफेक्ट तयार होणार आहे. रंग, वास आणि चव सगळंच एकदम जबरदस्त. चिकन म्हणजे सगळ्यांचा फेवरेट पदार्थ. आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे. मस्त आपण एकजीव करून घेणार आहोत. जोपर्यंत पेस्टचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. गरमागरम चिकनचा सुगंध आला की भूक आपोआपच वाढत जाते. मसालेदार चिकन खायला मिळालं की जेवणाची मजा काही औरच असते. छान आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत. त्याच्यामध्ये घरगुती आगरी कोळी मसाला टाकलेला आहे. चिकन हे झणझणीतच भारी लागते म्हणून मी 2 मोठे चमचे मसाला टाकलेला आहे. 1 मोठा चमचा एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकला आहे. पुन्हा हे मसाले छान आपण चिकनमध्ये एकजीव करून घेणार आहोत. छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले.
घरचं बनवलेलं चिकन नेहमीच जास्त टेस्टी लागतं आणि ह्या चिकनचा तुम्ही एक घास घेतला ना की बोटं चाटत बसाल. झणझणीत आणि रसाळ चिकन म्हणजे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. चिकन शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. छान पुन्हा आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आपण. लक्षात ठेवा, जेव्हा आपण चिकन मॅरिनेट केलं होतं तेव्हासुद्धा मिठाचा वापर केला आहे. एकजीव करून घेऊया. चिकन कितीही वेळा खाल्लं तरी कंटाळा येत नाही. रविवार असो किंवा स्पेशल डे, चिकन हे हवंच. मस्त उकळी आली आहे रश्श्याला. 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून आपण चिकनला एक वाफ देणार आहोत. छान मस्त चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आहा हा, रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे चिकन. चिकन सोबत गरम तांदळाची भाकरी किंवा पोळी मिळाली की बस मजाच आली. हे चिकन तुम्ही तांदळाची भाकरी, चपाती किंवा गरमागरम वाफाळत्या भातासोबत खा, अप्रतिम लागते. अस्सल घरगुती चवीचं चिकन सगळ्यांना नेहमीच आवडते. पुन्हा 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून आपण चिकनला एक वाफ दिलेली आहे. चिकन खाण्याचे अनेक फायदे आहेत. प्रोटीन भरपूर असते. शरीराची ताकद वाढवायला आणि मसल मजबूत ठेवायला चिकन खूप उपयोगी ठरते. वजन नियंत्रणात ठेवायला खूप मदत करते. चिकन खाल्ल्यानंतर पोट लवकर भरतं, त्यामुळे जास्त खाणं कमी होतं. इम्युनिटी वाढवायला मदत होते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चिकन फारच उपयोगी ठरतं. हाडं मजबूत ठेवते, एनर्जी मिळते, दिवसभर काम करण्यासाठी शरीराला ताकद मिळते. हे चिकन हृदयासाठी खूप फायदेशीर असते. त्वचा आणि केसांसाठी खूप चांगलं असतं. प्रोटीनमुळे स्किन आणि हेअर हेल्दी राहतात. मस्त चिकन आपलं शिजलं आहे. वरून छान आपण कोथिंबीर टाकली आहे. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे चिकन. गरमागरम चिकन खाण्यासाठी तयार झालेलं आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी ही रेसिपी तुम्ही ट्राय केली तर नक्की तुमचा फोटो मला इंस्टाग्रामवर शेअर करा. माझं इंस्टाग्राम ID आहे प्रतीक्षाज कुकिंग पॉइंट. तुमचे फोटो मी माझ्या पेजवर नक्की रिपोस्ट करेन. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.